मंडळी नमस्कार. निलेश प्रकाशराव गुजर, वय 27 वर्ष, हा अमरावतीमधील दर्यापूर या ठिकाणी राहायचा. दर्यापूर शहरामध्ये सिव्हिल लाईन परिसरामध्ये त्याच्या मावशीच्या घरी तो राहिला होता. त्याच्याच मावशीच्या घरी तो जवळजवळ 15 वर्षापासून राहत होता आणि त्याने त्याचं महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा तिथेच पूर्ण केलं. मात्र याच शिक्षणाच्या काळामध्ये जेव्हा तो पोलीस प्रशिक्षणाची तयारी करत होता तेव्हा त्याची ओळख प्रगतीशी झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री चांगली झाली. दोघं दररोज भेटायचे, बोलायचे आणि हेच मैत्रीचं नातं कधी प्रेमामध्ये बदललं हे त्या दोघांनाही कळालं नाही आणि दोघं एकमेकांचे खूप चांगले प्रेमी बनले. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. या दोघांच्या प्रेमामध्ये जास्त काळ ओलावा राहिला नाही आणि कधी या दोघांचं प्रेम हे एकमेकांच्या छळामध्ये बदललं हे या दोघांनाच कळालं नाही. झालं असं की जशी जशी वेळ जाऊ लागली तसं प्रगतीचं आणि निलेशचं आपापसांमध्ये भांडण होऊ लागले. त्याचं कारण म्हणजे निलेश हा जितासू आणि चिकाटीने जगणारा मुलगा. त्याला वाही खर्च आवडत नसे आणि प्रगतीची मागणी वारंवार तीच असायची की आपण इकडे जाऊ, तिकडे जाऊ, इकडे फिरायला जाऊ, तिकडे फिरायला जाऊ, हे घेऊ, ते घेऊ आणि याच्यामध्ये फार पैसा आपला खर्च व्हायला नको म्हणून निलेश हा कायम नकार द्यायचा. एक दिवशी झालं असं की प्रगती निलेशच्या याच स्वभावाला वैतागली आणि तिने सांगितलं की तुला जर रिलेशनशिपमध्ये पैसा खर्च करायचा नसेल तर आपलं रिलेशनशिप काय कामाचं. आणि याच काळामध्ये निलेशने नुकतीच पोलीस भरतीची परीक्षासुद्धा दिली होती आणि फक्त 2 दिवस परीक्षा देऊन झालेले होते. झालं असं की रविवारी सकाळी निलेशची मावशी आणि त्या घरी राहणारे सगळे त्यांचे काका वगैरे आणि त्यांची मुलं वगैरे म्हणजे निलेशचे मावस भाऊसुद्धा सगळेजण एक 4 व्हीलर करून शेगावला दर्शनासाठी केले आणि घरी कोणीच नाही आहे याचा फायदा घेत निलेशने असं ठरवलं की आपण प्रगतीला व्हिडिओ कॉल करायचा आणि आपल्या दोघांमधले जे काही गेले शिकवे असतील ते आपण मिटवून घ्यायचे. झालंही तसंच. त्याने प्रगतीला व्हिडिओ कॉल केला. दोघांमध्ये संभाषणही झालं आणि त्या संभाषणाच्या अंती प्रगती आणि निलेश यांच्यामध्ये खूप वादही झाला आणि तोच वाद एवढा टोकाला गेला की जसं निलेशने प्रगतीचा फोन ठेवला तसं त्याने आता आपल्यासमोर आत्महत्येचाच पर्याय आहे हा पर्याय त्यानं गृहीत धरला. आपण व्यवहारात म्हणतो की प्रेम हे आंधळं असतं. मात्र निलेशसाठी प्रेम आता आंधळं नव्हतं तर ते फक्त पैशापुरतं मर्यादित राहिलेलं होतं. पैसा खर्च करत नाही आहे म्हणून प्रगतीने जे आहे ते निलेशशी बोलायचंच जे आहे ते कायमचं आता सोडून दिलेलं होतं. मग झालं असं की नंतर निलेशने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला आणि निलेशने घरामध्येच पडलेली एक दोरी घेतली, ती वरती फॅनला अडकवली आणि तीच दोरी गळ्यामध्ये अडकवली आणि हे सगळं झालं रागाच्या भरातून. ज्या खुर्चीवरती उभा होता तो खुर्ची लोचली. पर्याय असा झाला की निलेश हा बराच वेळ मृत्यूशी आणि जीवनाशी झुंज त्याने दिली आणि पर्यायी एक वेळ त्याचा जीव गेला. जेव्हा निलेशच्या नातेवाईकांनी घरी आल्यानंतर हे कृत्य पाहिलं तेव्हा निलेश बराच वेळ झाला त्या दोरीवर लटकलेला आहे असं त्यांना जाणवलं. त्याच्यानंतर नातेवाईकांनी त्याला खाली घेतलं आणि पटकन लगेच जे आहे ते दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तिथे जो आहे तो गुन्हा नोंदवण्यात आला की हे सगळं प्रतीक्षामुळे झालं आहे. तिने पैशामुळे निलेशचा मानसिक छळ केला आहे आणि त्याच छळातून रागावून निलेशने आपले प्राण दिले आहेत, आत्महत्या केली आहेत असं जे आहे ते गुन्हा तिथं नोंदवण्यात आला. मात्र प्रश्न एक आहे की हा गुन्हा नोंदवण्यानं निलेश वापस येणारा नव्हता आणि दुसरी गोष्ट जर प्रेम इतकं महत्त्वाचं होतं तर त्याच्यामध्ये पैसा एवढा जीव घेणा कसा ठरला. आणि तेच प्रेम निलेशच्या आईने सुद्धा निलेशवरती केलं असेल मात्र निलेशने 1 मिनिटासाठी सुद्धा त्याचा विचार केला नाही. नमस्कार.